तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भावांनो, मी कशाबद्दल बोलतोय बरं? तुम्हाला माहीतच असेल आणि प्रत्येक नवीन वर्षाला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये 15 तारखेला तो सण येत असतो. तो म्हणजे सांगतो आणि त्या सणाबद्दल मी थोडीशी माहिती पण सांगणार आहे आणि त्या सणाच्या दिवशी लोकं काय करतात आणि कसा मला अनुभव आला एका ठिकाणी, तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनला सेट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर सुरुवात करूया या व्हिडिओला. चला. तर हाय, मी दिलीप मिसाळ रेलगावकर. स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या YouTube चॅनलवरती. तर भावांनो, तिळगुळ घ्या, गोड बोला आणि सर्वांशी गोडीने नांदा आणि गोडीने प्रेम करा. हे मी कशाबद्दल बोलतोय? तो सण म्हणजे नवीन वर्षाच्या प्रत्येक वर्षी येतो. म्हणजे नवीन वर्षातल्या पहिल्या महिन्यातल्या 15 तारखेला किंवा 14 तारखेला त्याचा वार ठरलेला असतो. तो म्हणजे मकर संक्रांत. ओ, पण थांबा प्लीज. पण त्याच्या अगोदर एक सण तुम्हाला माहीत आहे का भावांनो? तो म्हणजे भोगी. आता भोगी हा सण मला जास्त काही तर माहीत नाही, पण तुटकं-फुटकं तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आमच्या ताईंत्या अ, अ, जे भगिनी मंडळ असत्या, तर त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या घरी माझ्या ताई आणि इतर काही मुली असतील, तर त्या बरोबरीला भोगीच्या वेळेस जो हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असायचा, तो हळदी-कुंकू अ, लावण्यासाठी माझ्या ताईन ते जायच्या. तर मी आजीला विचारायचो, "आई, हे काय आहे गं?" आणि ताईन त्या इकडे कुकडे चाललेल्या आहे. इकडे कुठे? तर आजी किंवा आई असे सांगायची, की "बाळा, हे याला म्हणतात भोगी." आणि जेव्हा भोगीचा कार्यक्रम असेल, तर तेव्हा प्रत्येक मुली जेवढ्या काही घरी महिला भगिनी मंडळ असेल, तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या ताईन त्या हळदी-कुंकवासाठी जातात. आता मुद्दा मकर संक्रांतीचा भावांनो. जेव्हा मकर संक्रांत आली, पुरणाच्या पोळीचा बेत असायचा, हे तर प्रत्येकाला माहीतच असतं. पण जेव्हा आमच्या आजीने हातामध्ये तिळगुळ दिला आणि मी म्हटलो, "आजी, हे काय आहे?" "बाळा, हे तिळगुळ आहे. आज मकर संक्रांत आहे ना बाळा." तर मी म्हणायचो, "हो का?" तर "हो." तर आजी म्हणायची, "बाळा, सर्वांशी प्रेमाने बोलायचं, तिळगुळ घ्या आणि गोड बोला." हे दरवर्षी ही प्रथा असते. म्हणजे नवीन वर्षातल्या जेव्हा पुष महिना लागतो, तेव्हा पुष महिन्यामध्ये ही मकर संक्रांत येते. 14 किंवा 15 तारखेला, सहसा ती 14 तारखेलाच मकर संक्रांत असते. पण त्याच्या अगोदर भोगीचा कार्यक्रम असतो. भोगीमध्ये मिक्स भाज्या असतात. वालाचे शेंगा असतील, पालक पनीर असतील, गाजराचा भाजी असेल किंवा कडू कारले असेल. हे सर्व भाजी मिक्स करून आपण बाजरीच्या भाकरीसोबत खात होतो. आणि आता मकर संक्रांतीचा आता मुद्दा बोलतोय मी. तर त्या निमित्ताने जेव्हा प्रत्येक लोकं आजीच्या पाया पडायला यायचे. आजी प्रत्येकाच्या हातावरती तिळगुळ द्यायची. तिळगुळ कसा साखर आणि तीळ किंवा हरभऱ्याचा हुरडा असायचा आणि गव्हाचा हुरडा मिक्स. तेव्हा गव्हाचं सीजन पण असायचं भावांनो.
आणि हे गावाचा हुरडा जे आपल्या भगिनी मंडळ असेल, ताई असेल, आई असेल, वहिनी असेल किंवा मावशी असेल किंवा आपल्या आत्या असेल, ह्या सर्व ज्या काही आपल्या भगिनी, माता, ताई आहे, तर त्या वाण देण्यासाठी हे वस्तू घेऊन जायच्या. ते पण खंडोबा असेल किंवा इतर ठिकाणी त्या वाण द्यायच्या आणि मकर संक्रांतीला उखाण्याचा कार्यक्रम जास्त असायचा. आता तर हल्ली महिला मंडळ घेत नाही. तर त्याचा पण व्हिडिओ आपण शूट करणार आहे भावांनो. तर एक मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय. जेव्हा मी न्यू स्कूलमध्ये गेलो, मुलं म्हणायचे, "या तारखेला मकर संक्रांत आहे." काही मुलं जायचे मकर संक्रांतीला घरी, पण मी काही सहसा जात नव्हतो. तर जेव्हा शाळेमध्ये गेलो, सरांनी असं सांगितलं, की मुलांना, की "बाळांनो, हे सर्व मित्रमंडळी त्यांनी जमा केले, म्हणजे गोळा केले, एका रांगेमध्ये उभा केले. तर प्रत्येकाच्या हातावरती तिळगुळ दिला आणि सर म्हणाले, "बाळांनो, तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला." आईचा आणि आजीचा शब्द मी कधीच विसरलो नाही. गुरुजींच्या मी पायावरती मस्तक ठेवायचो, तिळगुळ घ्यायच्या अगोदर आणि एक माझ्या प्रश्न मनी पडला, की जेव्हा मी शाळेत गेलो, तेव्हा साधंच जेवण होतं. मी विचारायचो मुलांना, "का रे दादांनो, इथं मकर संक्रांतीला मुलाला जेवण दिलं जात नाही रे. पुरणपोळीचं इतर काही असेल, तर का नाही देत रे?" "बाळा," मला मित्रमंडळी म्हणायचे, मावशी म्हणायचे, "बाळा, ही शाळा आहे. हे आपलं घर नाहीये." देतात, पण कधी-मधी देतात. पण एक गोष्ट अशी होती, आमचे गुरुजी प्रत्येक मुलाला तिळगुळ घेऊन यायचे. सर्व मुलांना तिळगुळ द्यायचे. आमचे गुरुजी असेल, माझा मित्र असेल करण, तो सर्व मित्रमंडळी हे तिळगुळ द्यायचे एकमेकांना. तेव्हा मकर संक्रांत सर्वांची आनंदामध्ये जायची. तर तुमच्या तिकडे पण मकर संक्रांती आनंदित होत असेल भावांनो आणि शाळेमध्ये कधी तुम्ही मकर संक्रांती साजरा केलेला आहे का? हां. आणि तुम्ही गुरुजींना तिळगुळ दिलेला आहे का? किंवा गुरुजींनी तिळगुळ दिलेला आहे का? हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जेव्हा मी पुण्याला गेलो भावांनो, तर तेव्हा शाळेमध्ये असताना अ, पुरणाच्या पोळीचा बेत आणि खीर असा एकूण कार्यक्रम असायचा. असा होता मकर संक्रांतीचा माझा अनुभव. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे तुम्ही नक्की सांगा भावांनो. आणि सर्व माझ्या लाडक्या YouTube फॅमिलीला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला आणि प्रेमाने माझं चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोड-गोड कमेंट करा. भेटूया. बाय.